समांतर जलवाहिनीचे टेंभुर्णीजवळ 4 महिन्यांपासून रखडलेले काम सुरू। उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामातील बहुतांश अडथळे आता सुटण्याच्या मार्गावर आहेत। टेंभुर्णी बायपास आणि चव्हाणवाडी येथील काम 4 महिन्यांपासून रखडले होते। या कामाला अखेर सुरुवात झाली आहे। महिना अखेर हे काम पूर्ण होईल असा विश्वास स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। सोलापुरातील भाजपचे 5ही आमदार ईव्हीएम मध्ये घोटाळा करून निवडून आलेत। प्रणिती शिंदेंचा आरोप। सोलापुरात भारतीय जनता पक्षाचे 5च्या 5ही आमदार ईव्हीएम मध्ये घोटाळा करून निवडून येतात आणि आपण गप्प बसतो का, स्वतःला त्रास करून घेताय असे म्हणत खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर मोठा आरोप केला आहे। सोलापूर जिल्ह्यातील 1.5 लाख कुटुंबांना अजूनही राहायला नाहीत पक्की घरे। मोदी आवासच्या घरकुल्यांना मंजुरीची प्रतीक्षा। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील अजून 1,09,000 बेघर कुटुंबांना घरकुलाची अपेक्षा आहे। दुसरीकडे राज्याच्या मोदी आवास योजनेतून 30,000 आणि रमाई शबरी आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत सुमारे 15,000 बेघर कुटुंबांना घरकुल अपेक्षित आहे। उजनीचे पाणी 10 फेब्रुवारीला बंद होणार। धरणात सध्या 81% पाणी। उन्हाळ्यात शेतीसाठी आणखी 2दा तर सोलापूर शहरासाठी सुटणार एकदा पाणी। रब्बी पिकांसाठी 4 जानेवारी पासून उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले असून यंदाच्या वर्षातील हे पहिले आवर्तन 35 दिवस सुरू राहील। शेतीसाठी सोडलेले पाणी 10 फेब्रुवारी रोजी बंद केले जाणार आहे। सध्या धरणात 43.50 टीएमसी पाणी आहे। ड्रोनद्वारे वाघाची शोध मोहीम सुरू। बार्शीत गत 2 महिन्यांपासून बार्शी तालुक्यात धुमाकूळ घालून अनेक पाळीव प्राण्यांचा बळी घेणारा टिपेश्वर अभयारण्यातून आलेला वाघ आज 6व्या दिवशीही पथकाच्या हाती लागला नाही। दमछाक झालेल्या पथकाने आता ड्रोनद्वारे वाघाची शोध मोहीम सुरू केली आहे। सोलापूर जिल्ह्यात हुरडा उत्पादनातून 60 कोटींची उलाढाल। हुरड्याचा हंगाम सुरू झाला असून यावर्षी 3,000 एकरावर हुरडा लागवड झाली आहे। यावर्षी हंगामात 60 कोटींपेक्षा अधिक उलाढाल होण्याचा अंदाज आहे। ज्वारीचे कोठार मानल्या जाणाऱ्या सोलापूरची स्पर्धा छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगरच्या सीमेवरील हुरडा हबशी आहे। अजूनही सोलापुरातून बाहेरगावी हुरडा व्यापार सुरू होण्याची संधी समोर आहे। पंढरपूर येथे अवैध वाळू उपसा व वाहतुकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे। महसूल पथकाने चिंचोली भोसे तालुका पंढरपूर भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करण्यासाठी येणारा एक जेसीबी क्रमांक MH10S7522 आज जप्त करण्यात आला आहे। तसेच दिनांक 3 ते 19 जानेवारी या कालावधीत महसूल पथकाने तालुक्यात विविध ठिकाणी अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करून 4,51,700 रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली। एकनाथ शिंदेंची महायुतीला गरज नाही, शिवसेनेला संपवण्यासाठी आता नवा उदय होईल। विजय वडेट्टीवारांनी महायुतीला डिवचलं। उद्धवजींना संपून शिंदेंना आणलं, आता शिंदेंना संपून नवीन उदय पुढे येईल असे भाकीत करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे। पालकमंत्रीपदावरून महायुतीत खतखत। नाराज एकनाथ शिंदेंच्या मनधरणीसाठी बावनकुळे अन महाजन हेलिकॉप्टरने दरेगावाला निघाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दरेगावात रवाना झाले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिथे गेल्याने वैयक्तिक कारणासाठी 4 दिवस दरेगावी रवाना झाल्याचं बोललं जात आहे। मात्र पालकमंत्री पद वाटपावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच, खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत। माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी आगामी काळात नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत।